ते आहे हे तुंबल युद्ध, द्वंद्व युद्ध, दोन संघांदरम्यान हमरातुमरी आणि दोन संघांच्या दरम्यान एक काटेकी टक्कर, काटेकी लढाई. ND11 साठी विजय खूप महत्त्वाचा आहे. 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण सलग 3 सामन्यांमध्ये 3 पराभव आणि 0 पॉईंट्स टेबलवरती त्यांच्या अंकतालिकेवरती गुण आपण पाहतोय. त्यामुळं हा सामना जिंकणं ही लढाई त्यांची अस्मितेची असेल, अस्तित्वाची असेल. करो या मरोची स्थिती आहे त्यांच्यासाठी. अभी नहीं तो फिर कभी नहीं. त्यांना विनंती आहे की आपण या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय. मॅच कडे आपण चलतोय. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. पहिला बॉल महेश साठी होता. हलक्या हाताने सॉफ्ट हँड बॉलला खेळलेत. आपण पाहतोय बॉल तिकडे ट्रॅव्हल होत असताना धावा धाव फलकावरती अगदी एका धाव्यानं अकाउंट ओपन टीमचं आणि वैयक्तिक महेशनं देखील खातं ओपन केलंय. रुद्राक्ष गोवारी बाहुबली हा फलंदाज आहे. ताकदवर खेळाडू आहे. ताकदवर स्ट्रोक आणि जास्तीत जास्त षटकारांची परिभाषा बोललेली आहे आतापर्यंत क्रिकेटमध्ये. या मॅच मध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करेल पाहण्यासाठी मैदानामध्ये जाऊ. अंपायर सिग्नल अँड सेकंड बॉल प्रोग्रेस. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ॲज लाईक कॉपी पेस्ट हा फटका पाहायला मिळाला. तोच फिल्डर फेकी थोडी खराब यावेळेला. पा गोलंदाजीमधील इलिगेशन या फटक्यांपासून जाणवत आहे. आता बॉलवरती फिंगर रोल करतोय. बॉलला हातभर वळवण्याची क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता डबेवाला मास मामा मामा मास. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास. इनकी पॅन्ट भी है मास, इनकी कॅप भी है मास. ये मास. आता मॅच मध्ये मास तुफान उठवणार का? फलंदाज ताकदवर आहे. कॅप्टन कूल आहे. पा पा माइंडसेट चांगला आहे. आज 30 चेंडू येणार आहेत वाट्याला. त्या 30 पैकी किमान मी 15 तरी चेंडू खेळेन. हा मनसोबा आहे त्याचा. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहीन हा मनसोबा आहे महेशचा. आणि याच उद्देशानं तो उतरलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये साजेदारी बनवणं खूप महत्वाचं आहे. पहा इथे मात्र माघारी परतावं लागेल. आणि आता धक्का बसला जातोय. महत्वाचा गडी टिपलाय. मेन फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय हा धक्का मी म्हणेन आता मोठा धक्का बसलेला आहे. कारण महेशचं बाद होणं आता संघासाठी कुठेतरी आपण पाहतोय डेंजरस बनणार आहे. कारण या खेळाडूवरती संघाची कमान होती. तिथे आपण पाहिलं हा जो फलंदाज बाद झालाय ही मोठी खतऱ्याची घंटी आहे. 2 वरती पहिला गडी बाद. फलंदाजी ND11 लेट योगेश स्मृती यांची. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलला दिलं इलिगेशन. आपण पाहतो अगदी इन स्विंग आणि आउट स्विंग दोन्ही गोष्टींचा भरणा. गोलंदाज म्हटलं तर मग सुलक्षण भोईर, कामोठे टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झलाली प्राप्त करून देणारा खेळाडू, ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं 1000 पेक्षा जास्त विकेट संपादन केलं. तसा हा खेळाडू पाकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न फसलाय तिकडे. आणि सेकंड लेग मध्ये आपण पाहतोय लेग स्लिपला एक खेळाडू उपलब्ध होते. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. झेल बादच्या स्वरूपात हा धक्का बसेल संघाला. अर्थातच प्रकाश आष्टमकर सर. दोन धावा आपण धावफलकावरती पाहतो. पाठोपाठ विकेट पडल्यात.
विकेट आपण पाहतो हे षटक राहिलंय सुलक्षण भोईरचं आणि यामध्ये दोस्ती मस्ती ग्रुप अजून मस्तीमध्ये आलाय कारण त्यांनी जी विकेट खरं तर घेतली आहे त्यानंतर मॅन विथ गोल्डन आर्म कामोठेचा हा सुपर आर्म अर्थातच सुलक्षण भोईर यानं दिलाय एक मास्टर स्पेल एक इकॉनॉमिकल स्पेल टीमसाठी आणि आता मस्तीत आपण पाहतोय सर्वेश पाटील 2 सिक्सेससाठी निकू गोवारी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडूसाठी हे कॅश प्राइज आपण पाहतोय आता मात्र अलीकडच्या बाजूनं खेळाडूंचं मन आणि आत्मविश्वास मोठं करण्याचा प्रयत्न आपण पाहतो 2 झाले धावा फलकावरती सर्वेश आलाय नवीन फलंदाज म्हणून मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय स्वतः संघनायक फटका चांगला बॅटच्या मधोमध लॉफ्ट केलंय बॉल सीमारेषा बाहेर सिक्सर सुपर क्वालिटी क्रिकेट क्या बात है काय फलंदाजी गोलंदाज तयार आहे हलक्यातन आपण पाहतोय या पुश केलं बॉलला सॉफ्ट हँडनं खेळलं होते यावेळेला अगदी आपण पाहिलं तर गुडलाईन स्पॉटला चेंडू रिलीज केला होता सिक्सर लगावल्यानंतर जे खोलवर टप्प्याचे बॉल रिलीज करत होता गोलंदाज त्या कुठेतरी गोष्टीला हातखंडा त्यांनी लावला आणि आता मात्र थोडंसं आपण पाहतो या चेंजेस केलेत स्लोवर ओव्हरआर्म पद्धतीनं बॉलला रिलीज केलंय इन स्विंग टाकला होता बॉलमध्ये बॉलला इलिगेशन दिलं होतं आणि मीडियम पेसनं बॉल रिलीज केला तिकडे परंतु धावा घेण्यासाठी धाडसं देखील दाखवली जाते चांगली रनिंग बिडिंग द विकेट देखील आपण पाहतो खेळाडूंच्या अंतर्गत या बॉलवरती 2 धावा आल्या 2 धाव्यानं धावफलक पुढे आपण पाहिलं तर एकेरी अंकामधून दुहेरी अंकामध्ये पदार्पण धावफलकावरती 10 धावा 2 गड्यांचा मोबदला दरम्यानचा सामना ND11 विरोधामध्ये दोस्ती मस्ती ग्रुप गोलंदाज तयार होतोय क्या बात है ही विकेट नखरीली आहे कधी गोलंदाजांना साथ देते आहे तर कधी फलंदाजांना साथ देते आहे बायकांसारखे रंग बदलते कधी कुठला रंग दाखवेल याचा नेम नाहीये ते झेलावं लागेल तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्यभर तेच करायचंय म्हणून तर म्हटलं होतं सुरुवातीला जितकं मिळेल तितकं हसत राहा काय माहिती कधी लग्न होईल चांगला फटका 1 बाउन्स ओव्हर दी टॉप खेळाडूच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषा बाहेर चौकार क्या बात आहे चांगल्या खेळाची भूमिका चौकार आलाय हाफ ट्रॅकरचा बॉल पुल केलाय परंतु पुल झालाय फेल दुसऱ्या बाजूला गोलंदाज सक्सेसफुल आणि विकेट पडती आहे जेलबादच्या स्वरूपात वाटाणा उडतोय आणि आमचे प्रकाश आष्टमकर सर देखील उडत आहेत रजेच्या संघ तर रजे कोण आहे ती रजा खरं तर रजामंदीमध्ये आपण पाहतोय आता सामना याच्यानंतर प्रकाश जोधामध्ये सामने असतील ज्या वेळेला तुम्हाला प्रकाश हवा असेल आम्ही मनोरे तिथे लगेच ऊर्जित करू आपण फक्त तिकडून संकेत द्यायचेत सूचना आहे तुमच्यासाठी फलंदाज मैदानामध्ये ज्या खेळाडूची आपण वाट पाहिली होती ज्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आसुसलेला असतो तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन म्हात्रे कामोठे टेनिस क्रिकेट विश्वाचा हा बाहुबली धावांची रन मशीन 3 पराभव आता अस्मितेची लढाई आहे काल कसोटीचा आहे वारसा संघर्षाचा आहे आणि संघर्षाचा शंखनाद फोडेल का आता हे पाहणं खूप महत्वाचं राहील फलंदाज आलेत इन ॲट नंबर 5 वरती सर्वेसाठी पारितोषिक आपण पाहतोय या निकू गोवारी यांच्याकडून 2 सिक्सेस आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सर्वेश नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय या वेळेला माफ करा सर्वेश स्ट्रायकर एंड वरती आहे तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला रोशन म्हात्रे पाहायला मिळेल आतापर्यंत 12 चेंडू निघून गेलेत 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे 14 धावा धावफलकावरती झालेत 7च्या धीम्या गतीनं सरासरी प्रत्येकी षटकामागे राखलेल्या फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार होतोय
राऊंड द विकेट ना हा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने बॉलला रिलीज केलं होतं सुलक्षण भोईर आपल्या बात्यातील दुसरा षटक आणि बात्यातील 7वा चेंडू त्यानं फेकला. एकही वाईड नाही आहे. ही ॲक्युरेसी आहे या खेळाडूची आणि ही पॉवर आहे. हा बॅकअप आहे या खेळाडूचा आणि हा बॅकअप ज्या संघामध्ये हा खेळाडू असतो ना तेव्हा आपण पाहिले मग इंटर कॉलनीच्या स्पर्धा असतील कामोट्यामधील लीग मॅचेस असतील एरवी मग कामोटे संघ ग्रामीणचा सामना खेळत असेल तिथे हा खेळाडू नियमितपणे बॅकअप देतो संघांसाठी. यावेळेचा बॉल आपण पाहतोय मिड ऑफला खेळलं होतं बॉल फिल्डर तिकडे चांगलं प्रोटेक्शन थोडेसे फंबल झाले आणि धावा घेत असताना आपण पाहिलं खेळाडूंना की अगदी या बॉलवरती आपण तिथे धावा चोरत असताना त्यांना जरूर पाहिलं. सिंगल डबलवरती जास्तीत जास्त फोकस आहे. सिंगल डबलनं मी म्हणेन डाव पुढे चालेल खरून परंतु यात खरं तर सिंगल डबलनं तुमची बात बनणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आघातात्मक प्रक्रिया धारण करणं आणि आघात करणं खूप महत्त्वाचं. अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल काउंटर अटॅक सुरू करावा लागेल. रोशन परिचयित आहे त्या गोष्टींसाठी आणि त्याच रोशनसाठी सापळं रचलं होतं काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये. विकेट टिपली हा फलंदाज होतोय क्या बात आहे. काय फलंदाजी आणि काय डाव. लिजंड इज ऑलवेज लिजंड. लिजंडरी परफॉर्मन्स देखील मैदानामध्ये सुलक्षण भोईरच्या माध्यमातून बाद केलंय रोशन म्हात्रे सारख्या एका बलाढ्य फलंदाजाला आणि हल्ला कल्लोळ त्याच्या आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. 4 मॅचेस आपण रोशनच्या पाहिले. सध्याच्या घडीला ज्यानं मागील केजीएनचा हंगाम गाजवलं मागील गतवर्षीचा हा खरं तर डिफेंडिंग चॅम्पियन राहिलेला संघनायक या पर्वामध्ये एकही सिक्सर पाहायला मिळाला नाही आहे. हे आहे क्रिकेट मित्रांनो. कधी कुणाची वेळ येईल याचा आपण जराही नेम बांधू शकत नाहीत. म्हणून मी म्हणेन पडत्या काळाला आणि पडत्या वेळेला स्वतःला सावरणं महत्त्वाचं आहे. रात्र नाही तर स्वप्न बदलते दिवा नाही तर वाद बदलते. वेल बदलो ना बदलो नशीब बदलो ना बदलो मात्र आपल्याला प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मी म्हणेन वेल नक्कीच बदलते. छोट्याशा पराभवानं कचून जाऊ नये माणसानं. पहा इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सुलक्षण काय त्याचे लक्षण त्यासाठी पुढे नावलंय अगदी सुविचारामध्ये आपण पाहतो विचार चांगले असतील तर त्याला सुविचार जोडले जातात. चांगले लक्षण असतील तर सुलक्षण असं नाव पाहायला मिळतं. आणि सुलक्षणची गोलंदाजी म्हटली ना तर त्याची रनवे त्याची ग्रिपिंग रिलीज ऑन दी पॉवर त्याच्यानंतर फॉलो थ्री या सगळ्या गोष्टी म्हटल्या तर पंचमहाभूताची 5 बोट आहेत कधीतरीच एकत्रित येतात आणि मग अशा प्रकारच्या गोलंदाजीचा आपल्याला आस्वाद घ्यायला मिळतो. राऊंड द विकेट ना आलेत. हवा फटक्यामध्ये आपण पाहतो इलिगेशन कमी फटका फसला फिल्डर आहेत आणि हा 4था अटेम्प्ट झाला होता. काही हरकत नाहीये. आपण पाहतोय तिथे खेळाडू आहेत त्यांच्याकडून झेल सुटलाय. या बॉलवरती एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे एकूण धावा धावफलकावरती 17 धावा. लोएस्ट स्कोरची मॅच आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं आता मॅच मध्ये आपल्याला धावा बनवणं तितकंच महत्वाचं आहे परंतु समोरील संघ दोस्ती मस्ती हलक्यात घेतलंय त्यांना पूर्णपणे. हाल्फ हेलिकॉप्टर गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. धावांचं रणकंद माजवायचं आहे या उद्देशाने चालले. धावेसाठी गेलेत 2 धावा. डेंजर एंड कडे होते खेळाडू परंतु धावा पूर्ण झाल्या. पा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आखले तिकडे. टीमची धावसंख्या वाढतीये 2 एकूण धावा आपण पाहतो या धावफलकावरती आपण पाहिलेला आहे त्या म्हणजेच 19 धावा. पुढील जो सामना आहे तो यशराज ट्रेडर्स आणि मातोश्री 11 यांच्यामध्ये असणार आहे. कर्णधार अतुल माद्रे आणि सोनू पाटील दोघांनी टॉस साठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये आणि सामना 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची. क्या बात आहे. सुलक्षण भोईर अप्रतिम गोलंदाजी 2 षटक 2 स्पेल 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा 3.50 ची इकॉनॉमी आणि विकेट संपादन केल्यात 3. काय भन्नाट स्पेल अद्भुत कामगिरी अविश्वसनीय कामगिरी. लोणच्यासारखा मोरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू. असं म्हणतात की अनुभव एक ऐसी कंगी है जो सर के बाल झडने पर हमें मिलती है. या खेळाडूने हे सिद्ध केलं बघा आज मैदानामध्ये. बॅटच्या मधोमध फटका बॅटच्या टो एंडला लागतोय. तिकडे फिल्डर आहेत अंतिम क्षणापर्यंत
चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन. आज दिवस आहे सुलक्षण भोईरचा आणि काय अगदी फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. तर फिल्डिंग देखील तीच छान आहे. तशाच प्रकारे झेल टिपलाय. अजून एक धक्का टीमला, फलंदाज बाद. का काय गोलंदाजी पाहायला मिळते. निलेश आले आता यावेळेला गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवरती विकेट आपण पाहिली. या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. सावधान इंडियाचा एखादा एपिसोड पाहावा आणि त्यामध्ये एखादी नवीन सून आलेल्या तिखटतेवर दाखवते तसे तेवर होते, परंतु त्याच्यावरती हल्ला, चौकार. हल्ला केला जातोय, हल्ला चढवला जातोय. 4 धावसंख्या वाढते. टीमचा टोटल पुढे जातोय एकूण 23 धावा आता धावफलकावरती लागत आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिला. अगदी पंचांचं बोट आकाशाकडे. LBW लेग बिफोर द विकेट. अजून एक विकेट फॉलन डाऊन होतीये. धक्का बसतोय टीमला. या बॉलवरती देखील विकेट आली आहे. प्रत्येकी गोलंदाजाने इम्प्रेस केलाय आज दोस्ती मस्ती ग्रुपच्या खेळाडूंनी. ND11 योगेश स्मृती आता मात्र थोडासा आपण पाहतोय अडचणीमध्ये. अडचणीपासून सावरावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. धावांचा रणकंदव माजवणं खूप महत्वाचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. तसं घडत नाहीये. हाही फटका फसला होता. 2 खेळाडूंच्या मधोमध आदळला जातोय. भूमीला दान झालाय. झेल तिकडे आपण पाहिलं की अगदी या बॉलवरती आता धावा घेत असताना या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ND वॉरियर्स योगेश स्मृती हा संघ. रोशन म्हात्रे बाद झाला, महत्वाचा गडी. त्याच्यानंतर त्या आधीचे 4 फलंदाज बाद झाले. आता 6व्या क्रमांकाचा दुर्वेश आणि त्याच्या जोडीला आहे संजय जो 8व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या दोघांवरती जबाबदारीचं ओझं आहे. ते ओझं वाहावं लागेल. आता जर तुम्ही स्वतःला जर सिद्ध केलं नाही तर मग प्रसिद्ध व्हाल कसे. या मॅचमध्ये धावा बनल्याच नाहीत पहिल्या इनिंगमध्ये तर मग फाईट बॅक द्याल कसे. इन स्विंग बॅकफुटला जाऊन मारलंय. एक खेळाडू पुढे बॉलला अडवण्यासाठी धावलाय. चेंडू पुढे, खेळाडू मागे. रेस लागली होती, शर्यतीत जिंकलाय चेंडू आणि येतोय चौकार. सुपर फटकेबाजी असं काहीतरी वेगळं करावं लागेल बा. विजेते आणि उपविजेते त्याच्यानंतर कधी न विजय मिळणार आहे त्याच गोष्टी करतात. सेम क्रिकेट आपण खेळतो. फलंदाज असेल तेच क्रिकेट आपण खेळतो, तेच गोष्टी आपण करत असतो. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय वर्मा. त्याच्यासाठी आपण पाहतोय इथे एक पारितोषिक आलंय. एका ग्रुप यांच्याकडून ते पारितोषिक आहे. जर 3 सिक्सेस या खेळाडूने लगावले तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे एका ग्रुप यांच्या माध्यमातून. अशा अनेक सारे ग्रुप्स आपण पाहतो या परिसरातून आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हर्स आपण पाहिल्या. त्या 4 ओव्हरच्या 24 बॉलमध्ये एकही एक्स्ट्रा स्वरूपात धाव दिली नाहीये. ना वाईड आला ना नो बॉल आला. ही असते ॲक्युरसी गोलंदाजीमधील. ती अक्षरशः पाहायला मिळाली दोस्ती मस्ती ग्रुप या संघाची. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता इथून ऋतिक गोवारी याच्या गोलंदाजीकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहे संजय वर्मा. त्याच्यासाठी पारितोषिक आहे. तो खेळाडू 28 झालेत. 6 गाड्यांचा मोबदला. फुल टॉस बॉल. फटका फसलाय आणि झेल हातातून सुटला जातो. जीवनदान मिळेल खेळाडूला. अपेक्षाही नव्हती या झेल सुटण्याची. मागील खरं तर झेल एक चांगला पकडला आणि आता मात्र आपण पाहिलं की इथे थोडेसे एफर्ट कमी पडले खेळाडूचे. सुलक्षण भोईर होते. पहिली चूक आपल्याला इथे मिळाली त्यांची.
ज्या वेळेला आपण 10 कामं चांगली करतो त्यावेळेला एखादी चूक अशी पुसटून टाकतात लोक, ते विसरतात लगेच. 29 झाले धावफलकावरती 6 गड्यांचा आपण टोटल मोबदला इथे पाहतोय. पुढचा बॉल असेल, चांगला चेंडू, इन स्विंग बॉल, माझ्या बोटात जादू आहे, बघा बघा बघा. आणि फलंदाज दुर्वेश गोवारीनं बघावं आणि बघतच राहावं, इतका सुंदर बॉल तिकडे रिलीज केलाय. इन स्विंगचा सुलतान बोटांची जादू दाखवतोय. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. अजून एका डॉट बॉलची सांगता, निर्धाव वरती निर्धाव बॉल पाहायला मिळत आहेत. आणि चांगल्या चेंडूंची आपल्याला फेकी करत असताना गोलंदाज ऋतिक वेगळ्याच लयमध्ये आज सरोजनच्या सफाईनं अगदी आपण जर पाहिलं तर गोलंदाजांची फलंदाजांची तो पिसं उपटतोय. दुसऱ्या धावेसाठी गेले, डेंजर एंडकडे आहेत आणि पोहोचलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात, 2 धाव्यानं धावफलक पुढे. एकूण धावा 31-31. मोमेंट बनत नाही आहे. आपण पाहिलं तर अगदी आमचे प्रकाश अष्टमकर सर मोमेंटची वाट बघतात, परंतु मोमेंट बनत नाही आहे. मोमेंट बनवावा लागेल. पुढचा बॉल आहे खेळाडूचा. क्या बात आहे, काय स्पेल आहे पा. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला हा गोलंदाज ऋतिक. आणि ऋतिकचा जलवा, 5 मध्ये 3 खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल आहे, 31 पर्यंत पोहोचलेत. 6 गड्यांचा मोबदला. फटका खेळलाय, फिल्डर आहे जेल बाद. धक्का आपण पाहिला, शेवटच्या बॉलवरती देखील बसला. अशा पद्धतीनं एरवी 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये खेळत असताना आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यासह जमा केल्यात. त्या म्हणजेच लेट ND11 अँड योगेश मूर्ती या संघानं. टॉसकडे आपण बोलत आहोत. टॉस केला जाईल 2 संघांच्या दरम्यान. एका बाजून आपण पाहणार आहोत यशराज ट्रेडर्स आणि दुसऱ्या बाजून आपण मातोश्री 11. या 2 संघांच्या संघनायकांसोबत आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. टॉस आपण इथे करणार आहोत यशराज ट्रेडर्स आणि मातोश्री 11. अतुल मात्रे आणि सोनू पाटील हे 2 संघ असतील. हा सामना आपण पाहतो 4 षटकांचा राहील आणि हा नाईट सामना असणार आहे, कारण आपण प्रकाश झोतामध्ये हा सामना खेळू. तर टॉससाठी आपण जातो यशराज ट्रेडरचे संघनायक सोनू पाटील आणि मातोश्री 11चे अतुल मात्रे, आमचे हितचिंतक संयोजक वर्ग. टॉससाठी आपण वळणार आहोत. रामदास गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस इथे करत आहोत. 4 षटकांचा सामना आहे, याची नोंद घ्या. क्या बात आहे, टॉस जिंकलाय यशराज ट्रेडर्स या संघानं. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो पहा, 4 षटकांचा सामना राहणार आहे. थँक्यू. एकूण झालेत 31 येस 31 झालेत. 32चं टार्गेट असणार आहे. लो स्कोरिंग मॅच असेल. जाऊयात मॅच साठी आपण पुन्हा एकदा आतिश पाटील सरांचा आवाज ऐकू. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पात्र ऐकत राहा. KGN प्रीमियर लीग 8वं संस्मरण. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता जिजाऊ ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, ते राजा शिवछत्रपती
आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं नशाण खांद्यावर लिहिल्या पेललं ते राजा शिवशंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना मी आतिश पाटील KGN 2025च्या या धमाका क्रिकेटमधून 8व्या पर्वातून शतश नमन करत तुम्हा सगळ्या क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय आजच्या या दिवसातला सुरू असणारा सामना ND11 कैलासवासी योगेश मूर्ती विपक्ष दोस्ती मस्ती ग्रुप या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला डाव या ठिकाणी संपला 4 षटकानंतर 5 षटकानंतर 32 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय लोवेस्ट स्कोर आहे हा सचिन पाटील आपण त्या बैलाला बाहेर काढायचंय बघा संयोजक वर्गाची ही खरं तर डिमांड आहे या कमांडवरती तुम्हाला काम करावं लागेल परेश मात्रे यांच्याकडून हा कॉल आलाय सचिन पाटील सर बापरे आता यायची हिंमत होणार नाही चल या सुरुवातीलाच या ठिकाणी 2 धावांची पेनलाइज आपल्या संघाला भोगावी लागेल कारण आपण बघतोय एक खेळाडू गैरहजर आहे त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू पहिला चेंडू अपील केलं जात आहे पंचांचा बोट आला आभाळाकडे पहिल्या चेंडूवर विकेट या ठिकाणी घेतली आहे गतवर्षीचा रोशनचा संघ फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपण बघितला पण काय चित्र आपल्याला यावर्षीच्या 8व्या पर्वामध्ये पाहायला मिळालं की रोशनचा पहिला संघ असा आहे की तो या स्पर्धेतून बाहेर झाला सुरुवातीचे तिन्ही सामने पराभूत झाल्यामुळे रोशन आणि त्यांचा संघ त्यांची सगळी टीम थोडासा अडचणीमध्ये आला पण पराभव कितीही मोठा झाला ना तरी ही स्पर्धा सोडताना तुम्ही निश्चितपणे आपली छाप सोडू शकता ही छाप सोडणारी गोलंदाजी आपल्याला दाखवायची आहे नवीन खेळाडू मैदानामध्ये ऋतिक गोवारी आपण बघतोय कामोठे नगरीचं सुसज्ज असे हे मैदान आपण बघतोय 4 स्टँड या ठिकाणी येणाऱ्या काही काळानंतर या मैदानावर आपल्याला ग्रास देखील पाहायला मिळेल कारण अल्पावधीतच इथल्या सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत गाववासियांचं सपोर्ट सिस्टम भारी आहे आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी या ठिकाणी शक्य आहेत अगदी भन्नाट वेगानं टाकलेला हा बॉल या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतीये 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावा झालेल्या नाही आहेत पुढचा बॉल यावेळेस आडव्या हातानं डीप मिड विकेटच्या दिशेनं अगदी गोळीच्या वेगानं सीमारेषेलगत जातोय फील्ड केला जाईल जोवर चेंडू उचलला गेला तोवर फेक केली 2 धावा सहजरित्या पूर्ण यावेळेस इनसाइड आउट फटका खेळाडू त्याच्या पाठीमागे धावतील 1 धाव मिळाल्या इथे अनोखे बक्षीस आपण बघतोय या कामोठे नगरीचं क्रिकेट पाहिलं ज्यावेळेस केजनचा धमाका असतो वैयक्तिक बक्षिसांची खैरात असते प्रेक्षकांसाठी पैसा असतो पण मी पहिली स्पर्धा या ठिकाणी बघतो आयुष्यामध्ये खूप वर्ष कॉमेंट्री केली निवेदन केलं पण या पहिल्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी चहाची व्यवस्था हे मी केजनमध्ये पहिल्यांदा करतो तर प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही टाळ्या द्यायला काहीच हरकत नाही आहे एक अनोखी संकल्पना तुमच्यासाठी चहाची व्यवस्था सन्माननीय सागर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आयोजक नियोजक यांच्या वतीने या ठिकाणी केली जाते तर तुम्ही चहाचा लाभ निश्चितपणे घ्या इथे डीप फाईन लेगच्या दिशेनं फक्त टोळवा टोळवी सुरू आहे अगदी दिशादर्शक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सहजरित्या 4 धावा प्राप्त केल्या
एकामागून एक धावा आणि चौकार पाहिल्यानंतर रोशन देखील थोडासा आता अचंबित झालाय की ही केजीएन माझ्यासाठी कशा पद्धतीनं जाते मित्रांनो. याचंच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे. तुम्ही भूतकाळामध्ये काय केलंय हे लोक ध्यानात ठेवत नाही. चालू मैदानामध्ये चालू प्रतियोगितेमध्ये तुम्ही काय करता हे लोक लक्षात ठेवतात आणि त्या गोष्टीकडे प्रेक्षकांचं देखील लक्ष असतं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 7 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 32 करायच्या आहेत. आधीच 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी केली आहे. आपण बघतोय 2 धावा यासाठी कारण एक खेळाडू जो आहे एक क्षेत्ररक्षक आहे तो अगदी विदाऊट पोशाख म्हणजे त्याच्याकडे या केजीएन टुर्नामेंटच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेलं जे किट आहे ते नाही आहे आणि त्यामुळे त्याला पॅनलाइज केलं जात आहे. नवीन गोलंदाज सर्वेश पाटील नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी येईल. जीवांच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट अगदी सुंदर कव्हरेज सुरू आहे. उत्तम क्लॅरिटी चांगलं संकलन आहे. चांगलं टीम वर्क त्यांचं पाहायला मिळतं आहे आणि यामुळेच क्रिकेट आता प्रोफेशनल झालं आहे. क्रिकेटमध्ये टेक्निकली बाबी ज्या आहेत त्या सुधारित होऊ लागल्यात. यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. चांगला चेंडू. सागर पाटील यांचं कौतुक मी यासाठी करतोय की कुठलाही गाडीचा मालक 40 लाखाची जर गाडी असेल ना तर त्यामध्ये जेवणाची भांडी घेऊन जाणार नाही. पण मी मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं की 40 लाखाच्या गाडीमध्ये आपण जेवणाची भांडी म्हणजे अगदी शांत शोजवल मन आहे त्यांचं आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून या कामोठे नगरीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लहान लहान मुलं आहेत त्यांना मोफत शिक्षण पुरवलं जातं. ही गोष्ट आहे की आपण ज्या समाजामध्ये वाढलो ज्या समाजामध्ये आपण संपत्ती मिळवली ती प्रामाणिक मिळवली आणि त्यातून जो मिळवलेला जो पैसा आहे जर माझ्या भागासाठी आणि माझ्या जर तरुण पोरांसाठी जर खर्च होत असेल तर मी स्वतःला देखील भाग्यवान म्हणेल की सागर पाटील देवानं तुम्हाला देण्यासाठी निर्माण केलं आहे. देणाऱ्यांच्या यादीमध्ये ठेवलं आहे. हे तुमचे देखील या ठिकाणी काही पुण्य आपल्या आईवडिलांची आजोबांची असतील कारण ही गोष्ट जी आहे ती प्रत्येकाला मिळते असं नाही. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे देण्याची जी वृत्ती आहे ना ती आम्हाला देखील ईश्वरानं द्यावी ही आम्हाला एक इच्छा परमेश्वराला या ठिकाणी मागावी लागेल. चलूया मैदानाच्या दिशेनं की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय की कशा पद्धतीनं केजीएन आता पुढे सरकत आहे. आधी 2 वर्षापूर्वी आपण जुईच्या मैदानावर पाहिली यानंतर जसं हे मैदान उभं राहिलं ना या मैदानानं तमाम रायगडवासियांचं लक्ष केंद्रित केलं आहे की मैदान कसं असावं त्याच्यावर मेहनत कशी करावी त्याची जोपासणी कशी केली जावी या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चांगला फटका हलक्या हातानं पुश केला. एक धाव पळून काढली आहे. अगदी जर आपण चालू सामन्याकडे जर पाहिलं ना दादा तर निश्चितपणे या सामन्यामध्ये हवी ती मजा नाही आहे कारण सुरुवातीच्या पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नव्हत्या. इथे आपण बघतोय 11 धावा 2 गडी बाद. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 9 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस चांगल्या पद्धतीनं फ्लिक केलाय चेंडू. पदतालित्य फुटवर्क रिस्ट हँडलचा वापर केला आणि तदनंतर सहजरित्या 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या. 13 धावा धावफलकावर लागल्या जातील. या पूर्वीच्या क्रिकेटच्या कॉमेंट्रीमध्ये आकाश 13 आकडा आला की त्याला अशुभ गणलं जायचं पण मी म्हणतो की 13 किंवा 12 कुठलाच आकडा अशुभ नसतो. मुळातच एक उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटेल की माणसाचा जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस कुंडली पाहिली जात नाही आणि मरताना देखील माणसाकडे कुंडली नसते पण माणसाचं आयुष्य मात्र कुंडली पाहण्यात जातं. ही माणसाने काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुधारित करणं फार गरजेचं आहे. फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून सामन्यामध्ये काही नाही आहे म्हणून थोडंसं अधूनमधून प्रबोधन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपला राहील. दरम्यान उशिरा आलेल्या प्रेक्षकांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. 3रा दिवस फुलटॉस बॉल डीप मिड विकेट टार्गेट केलंय. यावेळेस चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. खंड 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 खणीत षटकार.
प्रकाश अष्टमकर सर अलिबाग आणि त्यांचं या ठिकाणी नृत्य आपण बघतोय. आकाश, क्रिकेट चेंडूनं बदललं, क्रिकेट बॅटनं बदललं, क्रिकेट पैशानी बदललं, क्रिकेटची मैदानं बदलली, क्रिकेटचे नियम बदलले आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची क्रिकेट एक मनोरंजनात्मक देखील पाहायला मिळालं की पंच देखील आता मैदानावर नृत्य करतायत. काय म्हणशील या स्थितीबद्दल? नक्कीच क्रिकेटनं आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फार तर खूप बदल केलेले आहेत स्वतःमध्ये. मग ते आपण पाहिलं खेळामध्ये त्याच्या माध्यमातून आलेले आहे आणि त्याच्यानंतर बदललेली नियमावली यांनी खूप काही चित्र जरूर बदललेत आणि चांगल्या सुविधा देखील आल्या आहेत, खास करून मग प्रेक्षक असतील आणि खेळाडू असतील. दरम्यान 23 धावा धावफलकावर आपण बघतोय. 18 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. रोशन गोलंदाजीच्या मार्कवर. इथे काय चेंडू खेळलाय, डीप मिड विकेट, अगदी खोदून काढलाय बॉलला आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चेंडू सरवलाय आतिश सर. अगदी अंपायरची डान्सिंग आता जर आपण पाहिलं 50-60 असेल, मधोमध्ये असतील आणि एवढे एफर्ट. काय म्हणाल याबद्दल तुम्ही? क्रिकेट हा तारुण्याशी तसा काही संबंध नाही आहे. 22 यार्डच्या विकेटवर ज्या माणसानं आपलं जीव ओतला ना, तो मरेपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून कोणत्याही खेळाशी आणि वयाशी तितकासा काही संबंध नाही. जर तुम्ही ठरवलं तर या खेळातून तुम्ही मरेपर्यंत आनंद घेऊ शकता. तसंच काहीसा आनंद ते स्वतः घेत आहेत आणि दुसऱ्यांना देखील देत आहेत. येस येस, आनंदाचे डोही, आनंदी तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. या आनंदामध्ये आज आपण डुंबून जाऊ, भिजून जाऊ, नाहून जाऊ आणि या क्रिकेटचा आपण मनसोक्त आनंद घेऊया. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ आहे, डिफाईन्ड लेग आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सलग चौथा पराभव आणि हा पराभव जिवारी लागणारा, कारण या स्पर्धेमधलं जे पुढे जाण्याचा जो मार्ग आहे तो संपवणारा. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं 8 पर्वामधून तब्बल 4 फायनल या रोशननं पाहिल्यात, अनुभवल्यात. चांगला खेळ झाला, पण मित्रा हे वर्ष तुझं नव्हतं. वर्षाची सुरुवात जरी खराब असली ना तरी 2025ची सांगता तू मात्र चांगली करशील. इतक्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला या ठिकाणी आपण केजन आणि सर्व संयोजकांच्या वतीने या ठिकाणी देऊया. चलूया या सामन्याचं